नमस्कार, न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी सध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बदलापूर शहरात आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून या संदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या विभागात कोणत्या परिसरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात केली जाणार आहे या संदर्भातले अपडेट आपण घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक नागरिकापर्यंत ही अपडेट आणि ही माहिती खरं तर पोहोचेल। यामागचं कारण काय आहे तर हवामान खात्यानं यंदा कमी पावसाची नोंद जी आहे ती केलेली आहे। कमी पाऊस यंदाच्या वर्षी पडू शकतो, त्यामुळे त्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी तब्बल 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। हा निर्णय लागू कधीपासून करण्यात येणार आहे तर 15 जून पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत आठवड्याला प्रत्येक एक दिवस पाणी कपात जी आहे ती केली जाणार आहे। आता आपण बघणार आहोत की कोणत्या परिसरात कधी पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे, म्हणजे आठवड्यातून एक दिवस तरी तुमच्या परिसरामध्ये पाणी जे आहे ते येणार नाहीये। त्यामुळे ती परिसर आणि ती इमारत कोणती आहे त्याचे अपडेट आपण या लाईनच्या माध्यमातून घेणार आहोत। बदलापूर पश्चिम परिसर आपण सध्या बघतोय। बदलापूर पश्चिम सोमवार म्हणजे 15 जून पासून पुढचा जो सोमवार येईल त्या सोमवारी बॅरेज रोड, रमेशवाडी, हेंद्रेपाडा, राऊत चौक, कृष्णाधाम, खामकर विद्यालय, समर्थनगर, विद्युत कॉलनी, रितू वर्ल्ड, इंद्रपुरी सोसायटी, सुभाषनगर, पनवेलकर हाईट, स्वप्ननगरी, जाधव कॉलनी, शिवाजीपाडा, रॉयल पॅराडाईज, अमृत विश्व, मॅपल सिटी, डीपी रोड, मोतीराम प्लाझा, प्लेजर माफ करा, अमृत विश्व, वृंदावन व्हॅली, राधाकृष्ण, बुराटपाडा रोड। तर यामध्ये काही परिसर आहेत जे पूर्वेमधले सुद्धा परिसर असलेले पाहायला मिळतात। मंगळवारी गणेशनगर, सानेवाडी, चर्च रोड, हेरंब सृष्टी, लँड ब्रिज, सागर पार्क, जलाराम जोत, ऑर्चिड टॉवर, वेदांत नक्षत्र, हिंद्रेपाडा हे परिसर सुद्धा आहेत, म्हणजे जसं सोसायटी आहे त्या आजूबाजूचा परिसर सुद्धा आहे। भारत कॉलेज, तुलसी विहार, थारवानी, कृष्णा इस्टेट, अयोध्या नगरी, दुबेबाग, मोहन व्हॅली, सोनिवली गाव, म्हाडा कॉलनी, यादव नगर। मंगळवारी या परिसरातला पाणी पुरवठा जो आहे तो खंडित केला जाणार आहे। बुधवारी दत्त चौक, ठाकरे उद्यान, गांधी टेकडी, रंजन सोसायटी, स्टेशन रोड परिसर, पवार कॉम्प्लेक्स, वडवली रोड, नवीन अंबरनाथ, शाश्वत पार्क, दीपाली पार्क, फ्लॉवर व्हॅली, मोहन ग्रीन, 12 इंच लाईन, मांजरली, गणेश चौक, श्री कॉलनी, आगरआळी, भोईआळी, सनसेट बिल्डिंग, पवारपाडा, रोहिदासवाडा, बौद्धवाडा आणि मोहल्ला परिसर जो आहे त्या परिसरात बुधवारी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। गुरुवारी साईगाव टेकडी, वालिवली, सृष्टी होम, न्यू शिव फेस, ब्लॉसम स्कूल, कृष्णा रेसिडेन्सी, हेरंब पार्क, साई तेज, माय चॉईस, अवंती वाटिका, खत्री, एनएक्स, बेलवली गाव, साई दर्शन, ठाकूरवाडी, साईनगर, चिंचेश्वरी पाडा आणि कुंभरआळी हे गुरुवारी। आता राहिलं शुक्रवार, एरंजाड, जलाराम, उम्या दर्शन, श्रीजी निसर्ग, मोहन वॉटर एज, शेतकरी सोसायटी, कृष्णधाम, श्रीजी स्क्वेअर, चिकनपाडा, ज्वेल पान, गोल्डन व्हॅली, मोहपाडा, ज्वेल अरिस्ता आणि आजूबाजूची जी काही व्हॅली आहे त्या सगळ्याच व्हॅली। शनिवारी सुद्धा पाणी कपात केली जाणार आहे। म्हात्रे गार्डन, मीटर शॉप, पाटील नगर, सानेवाडी, दुबे पॅराडाईज, दर्गा मोहल्ला, मोतीरामपुरम, रॉयल एम्पायर, अमृत टॉवर, साई आंगण, साई वर्ल्ड, रेल्वे गेट परिसर, बेलवली। त्यानंतर रविवार शांतीनगर टेकडी, 1, 2, 3 पनवेलकर उत्सव, दीपांगण, श्री कॉम्प्लेक्स, ओरिएंट म्हणजे बेलवलीचा हा जो काही परिसर आहे त्या ठिकाणी। हे झाले बदलापूर पश्चिम परिसरातले जे काही एकंदरीत परिसर आहेत त्या ठिकाणी पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे। बदलापूर पूर्व परिसरात सुद्धा आपण बघत असाल तर आठवड्यातून एक दिवस पाणी कपात जी आहे ती केली जाणार आहे। त्यामध्ये सोमवारी प्रामुख्याने जुना डीपी रोड, सरस्वती नगर, मुजुमदार रोड म्हणजे डीपी रोडचा जवळपास संपूर्ण परिसर आहे। गवळीवाडा, शिवाजीनगर, दत्तवाडी, गणेशवाडी, संभाजीनगर, रामनगर, फडके रोड। सोमवारी तर या परिसरातला विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे। तर मंगळवारी आपण बघत असाल कर्जत रोड, सुभाषनगर, गावदेवी, डीपी रोड, गोपाळ हाईट्स, त्याच्यानंतर आपण बघत असाल तर विविध सोसायट्या आहेत, शेखर हाईट्स आहेत, अमृत सोसायटी आहे, शिवसुंदर सोसायटी आहे, बल्लाळेश्वर सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या आजूबाजूचं म्हणजे स्टेशन पाडा असू द्यात, गोळेवाडी असू द्यात, छत्रपती शिवाजी महाराज चौक असू द्यात, एकंदरीत त्यासोबतच ओमकार नगर असू द्यात, जुनी नगरपालिकेचा जो परिसर आहे थोडक्यात त्या परिसरामध्ये मंगळवारी पाणी पुरवठा केला जाणार नाहीये। बुधवारी आपण बघत असाल तर आंबेडकर चौक, नाईक नगर, आदित्य विश्व कॉम्प्लेक्स, कीर्ती उदय सोसायटी परिसर, वेदांगी, श्रीजी निर्वाणा कॉम्प्लेक्स, कीर्ती पोलीस रोड, फुलब्रिज परिसर, सात्विक कॉम्प्लेक्स परिसर, रम्यनगरी, पनवेलकर गुरुकुल शाळा, कल्प सिटी या परिसरातला पाणी पुरवठा
पाणी कपात जी आहे ती बुधवारी या ठिकाणी पाणी कपात केलं जाणार आहे. गुरुवारी मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स, यात्रिक कॉम्प्लेक्स, तुलसी अंगण कॉम्प्लेक्स, कात्रप विद्यालयाचा जो परिसर आहे, आजूबाजूला ज्या सोसायटी आहेत, मग त्याच्यामध्ये एकंदरीत पनवेल हायवेचा जो काही पूर्ण परिसर आहे, प्रेशियस हार्मोनी आहे, मारुती मेडर्स, कात्रप जुना पेट्रोल पंप जो आहे त्या ठिकाणचा जो काही परिसर आहे, आजूबाजूच्या ज्या सोसायटी आहेत त्या परिसरातला पाणी पुरवठा पाणी कपात जी आहे ती केली जाणार आहे. शुक्रवारी आपण बघत असाल म्हाडा कॉलनी, रामनगर, शिरगाव, पुरुषोत्तम हाईट्स, खत्री ग्रँड कॉम्प्लेक्स, शिवगंगा, स्वामी समर्थ रोड परिसर, कात्रप प्रांजी गार्डनचा जो परिसर आहे, गणेश घाट, म्हणजे आजूबाजूचा जवळपास संपूर्ण परिसर आहे. मग कात्रप नवीन पेट्रोल पंप परिसर जो आहे त्या ठिकाणी सुद्धा आणि ओम भास्कर सोसायटी सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायला मिळते. शुक्रवारी पाणी कपात या परिसरात केली जाणार आहे. तर आता शनिवार राहिलाय. शनिवार सुरुवा चौक, माऊली चौक, पनवेलकर इस्टेट, मग त्या ठिकाणी आश्रम बापूंचा जो परिसर आहे त्या ठिकाणी रोहिदास नगर आहे, लसूणवाडी आहे, बरेच आदिवासी वाडी आहेत त्या ठिकाणी, तिथे सुद्धा पाणी कपात. थोडक्यात शिरगाव परिसरात आपण बघत असाल, मग शिरगाव शाळा असू द्यात, कोणार्क गार्डन पर्यंतचा जो परिसर आहे त्या ठिकाणी शनिवारी पाणी कपात केली जाणार आहे. तर रविवारी संजय नगरचा जो परिसर आहे, सीताबाई पनवेलकर नगर, कातोडवाडी, समर्थनगर, यादव नगर, शिवपार्वती कॉम्प्लेक्स, शिवगंगा कॉम्प्लेक्स, केदार सोसायटी आणि आपटेवाडीचा, थोडक्यात आपटेवाडी शिरगाव तो सरळ जो जाणारा परिसर आहे. मग स्वामी समर्थ मठ पासून आंबेडकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असू द्यात, कीर्ती पोलीस रोड, वात्सल्य हॉस्पिटल आणि टीव्ही टॉवरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी रविवारी पाणी पुरवठा जो आहे तो पाणी कपात जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे. प्रत्येक आठवड्यात एका परिसराला पूर्णपणे पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. मागील वर्षी सुद्धा असाच निर्णय घेण्यात आला होता, परंतु मागील वर्षी आपण बघितलं चांगला पाऊस झालेला आपल्याला बघायला मिळाला. यावर्षी हवामान विभागानं या ठिकाणी सांगितलेलं आहे की पावसाची नोंद कमी होणार आहे. प्रामुख्याने आपण बघत असाल मागच्या वर्षी मे महिन्यात बदलापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु आता यंदा आपण बघत असाल जून महिना जवळपास पंधरवडा आता येईल आणि या जून महिन्यामध्ये सुद्धा पाऊस एकदाच पडला, तो सुद्धा काही मिनिटांसाठी, आणि जो गेला पाऊस तो अद्यापही आलेला नाहीये आणि उन्हाळा जो आहे तो या ठिकाणी वाढत चाललेला पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम पाण्यावरती होतोय. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करा असं आवाहन मजिप्राच्या माध्यमातून केलं जाते. या संदर्भातले जे काही अपडेट असेल यापुढे आपण घेत राहू. तुर्त तिथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह, श्रद्धा ठोंबरे, न्यूज 8 मराठी, बदलापूर.